ग्रामपंचायत नवेगाव साधू अंतर्गत येणाऱ्या नारायण सिटी परसुडी येथील रहिवाशांनी पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिसळण्याच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। तसेच या भागात पक्क्या रस्त्याचा अभाव आणि सार्वजनिक मैदानाचा विकास न झाल्याने नागरिक त्रस्त झाले असून या संदर्भात उपविभागीय अधिकारी उमरेडे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे। तसेच सदरचे निवेदन सरपंच, बीडीओ, एसडीओ, आमदार आणि माजी आमदार राजूभाऊ पारवे यांनाही देण्यात आले। या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे नागरिकांच्या घरांमध्ये येणाऱ्या नळाच्या पाण्यात सांडपाण्याचा वास आणि रंग येत असून यामुळे अनेकांना पोटदुखी, जुलाब आणि उलट्यांचे त्रास होते आहे। स्थानिक तपासणीत सांडपाणी आणि पिण्याचे पाणी यांची वाहिनी एकत्रित झाल्याचे स्पष्ट झाले आहे। तसेच संपूर्ण लेआउटमध्ये पक्क्या रस्त्यांचा अभाव आहे, त्यामुळे पावसात चिखल आणि पाणी साचल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। सार्वजनिक मैदान असूनही ते पूर्णतः दुर्लक्षित असून त्या ठिकाणी गवत आणि अस्वच्छता वाढली आहे। खेळाची साधने, ओपन जिम, बेंचेस किंवा चालण्यासाठी पायवाट यांचा पूर्णतः अभाव आहे। याच पार्श्वभूमीवर नुकतेच संबंधित जागेचा पंचनामा करण्यात आला असून ग्रामस्थांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांनी पाहणी केली। या पाहणी दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांच्या ही चूक लक्षातही आली, मात्र काम कधीपर्यंत पूर्ण होईल याची कोणतीही स्पष्ट सूचना देण्यात आली नाही। यावेळी वामन मोतीराम कांबळे, नंदकिशोर भुते, शंकर सिंग बैस, प्रशांत अहिरराव, वाघसाहेब मारबते सर, ऋषभ सिंग बैस, शुभम धोटे, अभिषेक नान्हे आदी नागरिक उपस्थित होते। महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठराबे, उमरेड।